नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की मी कुठं गेलो होतो. तर आपण चाललोय आता भीमाशंकरला. तर खूप दिवसानंतर प्लॅन झाला अष्टविनायक नंतर. आणि मला सगळ्यात पहिल्यांदा अष्टविनायक करायचं होतं, कारण की गणपतीपासून सुरुवात करायची होती. तर ते गणपतीचं आपलं ट्रिप पूर्ण झाली आणि आता चाललोय भीमाशंकरला. आपल्याला 12 ज्योतिर्लिंग करायचे, पण स्टेप बाय स्टेप करणार आहे. म्हणजे पहिल्यांदा एक, मग दुसरं, मग तिसरं, एकदम 12 ज्योतिर्लिंग करणार नाही आपण, मग एक एक करणार आहे. तर आता पहिले जाणार आहे भीमाशंकरला. तर आजची आपली ट्रिप असणार आहे भीमाशंकरची. 1 डे स्टे असणार आहे तिकडं आपला. तर एक मित्र आहे शाळेतला माझ्याहून 2 वर्षांनी छोटा आहे, तो पण माझ्यासोबत येणार आहे. तर मग तो तयारी वगैरे सगळी झाली माझी. नाश्ता करतोय छान वेळ, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितलंच असेल. तर चला मग फटाफटा नाश्ता करूया. तयारी तो आपली सगळी झालेली आहे. चला मग जाऊया आपण आता तुझ्याकडं. आणि काल जरा गाडी वगैरे दोन वगैरे एकदम टाकाटक करून घेतली. एकदम जायच्या टायमिंगला काय टेन्शन नको, हवा वगैरे चेक करून घेतली आहे, ऑइल वगैरे सगळं चेक केलं आहे. म्हणजे प्रवासामध्ये कधी पण प्रवासाला निघताना गाडीचा मेंटेनन्स वगैरे सगळं चेक करून बाहेर जायला काय वाटत नाही. कारण की रोडला आपल्याला कधी जिकडे जायचे त्या लोकेशनला काय प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळं तुम्ही पण जर जात असाल बाईक राईडने तर निघायच्या आधी सगळं चेक वगैरे करा गाडीला पूर्ण आदल्या दिवशी. त्यामुळे तुम्हाला काय टेन्शन होणार नाही. तर चला मग आता निघूया पटकन, जास्त फार उशीर करायला नको. हाच माझा मित्र आहे बघा. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ड्रेसिंग बघा भावाची हार्ड विषय खोल केलाय. तर तुम्हाला ओळख करून देतो याच्यासोबत. हा आहे अथर्व धनावडे. शिवराय मित्रांनो, ह्याचा पण आपला यूट्यूबला चॅनल आहे. आपण सध्या आता ट्रेडिंग करतो. तर ब्लॉगिंग दोन्ही पण चालू आहे. ब्लॉगिंग मध्ये पण ट्रेडिंग आपली कंटिन्यू चालू आहे. तर भावाच्या पण चॅनलला जाऊन सबस्क्राईब वगैरे करा. अथर्व धनावडे, अथर्व _धनावडे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. तर भावाचं थोडंसं कॉलेजमध्ये काम निघालं, त्यामुळे आम्ही थोडं लेट निघतोय. कॉलेजमध्ये ओपन डे तिकडं जाणार आहे. तसंच मग तिकडून भीमाशंकरला आपण सुरुवात करूया. चला तर मग आता फार उशीर नको, राईडला परत एकदा पुन्हा सुरुवात करूया. तर मंडळी आता आपण पोचलोय कामशेतला. इथं ढाब्यावरती जेवायला घरून जेवण वगैरे आणलंय. तर बोललो थोडंसं जेवण वगैरे करूया, भूक लागली होती म्हणून. तर या ढाब्यावरती थांबले. आता गाडी वगैरे पार्किंग केली आहे. इथं भाई बसला, इथं जेवण वगैरे करतोय. आता डबे वगैरे काढलेच. सध्या फोटोशूट केलं, ते एडिट वगैरे करतोय. तर जेवण वगैरे करूया आणि मग इथून प्रवासाला परत सुरुवात करूया. आता अर्धा रोड आपला कव्हर झाला आहे. म्हणजे 80 किलोमीटर आपलं रनिंग झालं आहे. अजून 100 किलोमीटर आपल्याला जायचं इथून. चला पटापटा जेवूया आणि निघूया परत. तर मंडळी आपलं आता जेवण वगैरे झालं आहे आणि काकांनी आपल्याला इथं जेवण करायला परमिशन दिली. मागं आम्ही थांबलो होतो, 2 जागी विचारलं, पण त्यांनी आम्हाला काय बोलले की तुम्हाला काहीतरी घ्यावं लागेल. त्यामुळं आम्ही काय थांबलो नाही. मग इकडं थांबलो होतो. आता झालं आहे सगळं. काय बोलतो भाई? काय निवांत साधा डायरेक्ट भीमाशंकर, डायरेक्ट स्टॉप. डायरेक्ट भाऊ काय मस्त बसलाय मागं, एन्जॉय करतोय. काय विषय नाही. आपण व्हिडिओ बनवतोय. त्यावेळेस काय टेन्शन नाही व्हिडिओ काढायला. भाऊ आहे त्यामुळं काय टेन्शन नाही. व्हिडिओ मस्त येते ना आपले, काय नाही. चला तर मग आता जाऊया आपण पटापटा. जाऊया काका. धन्यवाद आम्हाला तुम्ही जेवण करून दिले. चला मग जाऊ का. 12 ज्योतिर्लिंग करतोय आम्ही. म्हणजे आता भीमाशंकर करणार आहे, नंतर एक करणार आहे. अच्छा. चला चला माझा आपण पण निघूया. डायरेक्ट सुरुवात करू परत एकदा प्रवासाला. एवढं ऊन पडलंय, गरमी पण आहे, काय विषय नाही. तर मंडळी आम्ही इथं थांबलो होतो. लोकेशन बघा काय भारी आहे. एक नंबर लोकेशन. व्ह्यू बघा, एक नंबर आहे. बघा कसं आहे वाढीव. तुम्हाला दाखवतो बघा. व्ह्यू बघा फक्त तुम्ही. हा 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 काय नजारा आहे.
भाऊ बघा, भावानी फुल चेंजिंग करून फोटोशूट वगैरे केले एकदम. हे काकांचं काम चालू आहे इथं सध्या. आणि आपली गाडी इथं आहे. भावानी टी शर्ट वगैरे चेंज करून फोटोशूट काढले. झाले काय फोटो काढून? एक नंबर. ठीक आहे शेट. फोटोशूट वगैरे झाले त्याचं काढून आणि आपलं पण झालंय. चला आता जाऊया पुढच्या रस्त्याकडे निघूया. चला. तर मंडळी आता आपण भीमाशंकरला पोहोचलेलो आहे. तर जाऊया आणि दर्शन घेऊया. गाडी वगैरे पार्किंग केली इकडं. गाडी वगैरे एकदम पद्धतशीर पार्किंग वगैरे झाली आहे. आता मंदिराच्या दिशेने जाऊया आपण. गर्दी तर काय एवढी नाही. मी जून जुलैमध्ये ऑफिसमधले होते त्यांच्यासोबत आलतो तेव्हा खूप गर्दी होती आणि पूर्ण दुःखी होती. कधी तेव्हा ना हां तेव्हा होती ट्रॅफिक होती त्यामुळे टाईम लागला होता. दर्शन घ्यायला पण लवकरच झालं होतं, एवढी नव्हती. आता मागचं चालू तेव्हा काम चालू होतं. आता पण बघा इकडं काम चालू आहे. असं काम चालू आहे. रूट दुसऱ्या साईडून आहे. चला. तर मंडळी आपण इथं आता पोचलो होतो पण मंदिराच्या इकडं आम्ही जाऊन आलो. तिकडं गर्दी आहे त्यामुळे प्लॅन चेंज केला आहे. आता इथं सनसेट होते तोपर्यंत आम्ही बोललो की 2 पॉईंट बघून घेतो. कोकण व्ह्यू पॉईंट आहे आणि मुंबई पॉईंट आहे. बॉम्बे पॉईंट म्हणून नाव आहे. तर तो मुंबई पॉईंट म्हणून नाव आहे. तर तो बघून घेऊया बोललो. सूर्य जोपर्यंत खाली जात नाही तोपर्यंत. तर चला. आणि स्टे करणार आहे त्यामुळं काय विषय नाही. वाटलं तर आपण सकाळी लवकर उठून 4 वाजता किंवा जेव्हा मंदिर चालू होतं त्यावेळेस आपण दर्शन करूया. तर चला आता हा व्ह्यू घेऊया इथून. हा आहे मुंबई पॉईंट. जरा बघा कसा इथून. त्या साईडला कोकण कडा आहे. ते हे दिसते का पाण्याचं छोटं, त्याच्या पुढे कोकण कडा. कुठं? या साईडला. या साईडला व्ह्यू बघा इथून किती भारी दिसतोय. तर मंडळी आता आपल्याला रूम वगैरे भेटली एकदम भक्त निवासमध्ये. मंदिराच्या समोरच आहे. तुम्हाला दाखवतो बघा. इथून खाली या साईडला इथून खाली गेल्यावरती मंदिरच आहे. आणि आम्हाला इथं रूम वगैरे भेटली बघा. रूम दाखवतो तुम्हाला कशी आहे. 2 जणांची रूम आहे. लाईट पण मंदिरामध्ये पण हॉरर रूम आहे. समझ रहे हो ना. हॉरर रूम आहे. नाही जरा इथं लाईटीचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे असं लाईट बघा. इकडं पण बघा कसं होतंय. त्यामुळं काय विषय नाही, होईल ते नीट. बघा व्ह्यू इथून कसला भारी दिसतोय. तर आता प्लॅन होता पण मग अशी आम्ही ज्यावेळेस आलो ना त्यावेळेस पूर्ण गर्दी होती. त्यामुळे आम्ही बोललो जरा मुंबई पॉईंटला जाऊया. हॉरर लाईट झाली का नीट? हां झाली नीट झालेलं आहे. मग अशी तिकडं मुंबई पॉईंटला गेलो आम्ही. मग तिथे जरा फोटो वगैरे शूट केले जरा. आता जरा गर्दी कमी झाली. 7 वाजता आरती आहे. मग आता आम्ही इथून आरती घ्यायला खाली जाणार आहे. जरा इथं रूम वगैरे घेतली तर सामान वगैरे ठेवले, फ्रेश वगैरे होतो आणि आरती वगैरे घ्यायला जातो. तर चल मजा घेतो का रे माझी? हां मजा घेतोय. मजा घेतलीच पाहिजे भावान. कधी पोरं मजा घेतल्याशिवाय पोरं सुधारतात. सांगितलं बड़ा हरामी हो बेटा. एवढे फोटो शूट केले ना भावाने विचारून नका. एवढे फोटो काढले त्या पूर्ण गॅलरी फुल. विषय आहे का? तर मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं की मंदिराचा व्ह्यू. तर बघा इथं असा मंदिराचा व्ह्यू आहे आणि आपल्याला इथं रूम भेटली वरती. आपल्याकडून जास्त नाही. दुसरीकडे आम्ही बघितलं पण आम्हाला खूप महाग रूम सांगितली. 1200 रुपये, 1600 रुपये, 2022. पण मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, चेक केलं होतं तर कमी रेटमध्ये दाखवलं होतं मला. तर इथं मंदिराच्या समोरच्या साईडला इथं अशी रूम आहे. 700 रुपये घेतले आमच्याकडून दोघांचे. तर एकदम स्वस्तामध्ये काम झालं आहे त्यामुळे काय विषय नाही. तर आता मंदिरात आरती वगैरे चालू आहे. तर चला आपण पण जाऊया खाली आणि बघूया कसं काय होतं.
हॉटेल होतं तिथनं भजी वगैरे आणि डाल राईस आणलंय फक्त. आणि सकाळी येताना घरनं तर काय चपात्या वगैरे दिल्या होत्या, त्यामुळं सकाळचं जेवण आहे, त्यामुळं आजचा काय विषय नाही. चालतंय मग काय जेवण वगैरे करूया आणि आपण भेटू डायरेक्ट उद्या सकाळी. मग नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आमची आंघोळ वगैरे झाली सकाळी सकाळी 4:30 वाजले आता. मस्त आंघोळ थंड पाण्याने, दोघांनी पण थंड पाण्याने केली एकदम आंघोळ. आणि आता जाऊया मंदिरात, बघू कशी काय, किती गर्दी वगैरे. गर्दी नसायला पाहिजे, गर्दी नाही काय, जाऊ कारण थोडीच गर्दी झाली आहे. मग जाऊ पटकन आणि दर्शन घेऊया पटापट. चला. तर मंडळी आपलं दर्शन वगैरे झालं आणि आपण आता आलोय भीमा नदीचा उगम जिथं होतं तिथं. आणि हीच भीमा नदी पंढरपूरला, तिचं नाव आहे चंद्रभागा म्हणून. तर बघा इथला व्ह्यू कसा आहे. तर चला जाऊया पुढं आपण. तर आपण आलो आता हनुमान लेकच्या इथे. त्याला व्ह्यू बघा मस्त इथं. राहायसाठी तर आता आपण आहे हनुमान लेकला. आता आपण इथून जाणार आहे वरती नागफणीसाठी. तर हे मंदिर आहे इथं बघा, असं छोटंसं कुंड आहे. तर ह्या दिशेने तुम्हाला म्हणजे आपल्याला जायचं आहे. आता इथून असं वरती जायचं आहे. आता आपण नागफणी पॉईंटला आलो इथं वरती. आणि इथून हनुमान लेकपासून हनुमान मंदिर आहे, म्हणजे तिथं हनुमान मंदिराच्या बाजूला परफेक्ट तुम्ही जर बघशाल तिथून बाजूला वाट दाखवले. वरती आले अंजनी मातेचं मंदिर आहे, तिथून पण येऊ शकता. आणि एक दुसरी वाट पण आहे, तिथून जर आला तर एक 10 मिनिटामध्ये तुम्ही वरती येऊ शकता. इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा कसा आहे व्ह्यू. बघा कसला भारी आहे, एकदम निसर्गात आल्यासारखं आणि एकदम शांत वातावरण. काय व्ह्यू आहे बघा. एकदम भारी वाटते या पॉइंटला येऊन, एकदम मस्त व्ह्यू बघा. हायेस्ट पॉइंट ऑफ भीमाशंकर. हायेस्ट पॉइंट ऑफ भीमाशंकर. आम्ही येणार नव्हतो इकडं, पण आलो. एकदम मस्त वाटतंय. तुम्ही पण आलात तर, कुठं आलात तर नागमणी पॉइंटला नक्की जा. एकदम भारी वाटतंय, एकदम शांत वातावरण आहे, कोण नाही काय नाही विषय नाही. हा हनुमान लेकच्या मागून रस्ता ते पण हा सांगितलं ते.
एकदम भारी वाटते इकडं वरती आल्यावरती. सगळं इथं सगळ्यात हायेस्ट पॉईंट आहे हा आत्ता तरी भीमाशंकरचा. आणि कोण तर आहे ना अजून काय माहिती अजून तर कोण नाही. व्हिडिओ बघा एकदम मस्त वाटते इथं. कसा आहे विषय, पैसा वसूल भावांनो, वरतीट. तर आता आपण आलोय खाली नागफणीवरून. तर तुम्ही पण जर ह्या मंदिराच्या इथून जात असाल वरती तर खूप फाटे फुटलेत वरती जायला. तर बघून जावं. येताना पण लक्षात ठेवा कुठून गेलेत काय वगैरे, कारण की चुकल्यासारखं होते. आता आम्ही येताना गेलो एका साईडनी, उतरताना उतरलो एका साईडनी, कारण की तिथे एक मंदिर होतं. त्यामुळे आम्हाला ते ध्यानात होतं की बाबा तिथं मंदिर आहे. त्यामुळं आम्ही आलो खाली. आता जाऊया इथून गुप्त भीमाशंकरच्या इथे. तर आता आपण जाणार आहे गुप्त भीमाशंकरला. तर हा बघा इथून असा रोड आहे. हा एक वरती रोडचं काम चाललं आहे, आपल्याला इकडून खालून जायचं असं. आणि इथं असं मंदिर आहे. तर चला आपण जाऊया आता आणि बघू कसं काय विषय होतोय. चला, आपला हा लास्टचा पॉईंट आहे आता. तर आता तुम्ही बघू शकता आपण आहे एक भीमाशंकरच्या खूप घनदाट जंगलामध्ये. आणि आपण आता चाललो आहोत गुप्त भीमाशंकर, जे की मेन शंकर भगवानचं जे स्थान आहे तिथे चाललो आहे आता आपण. तर आपल्याला इथून एक अर्धा तास त्यांनी सांगितलं आहे लागेल. तर बघू कसं होतं. चला जाऊया आपण आणि दर्शन वगैरे करूया, बघू कसं काय होतं. तर आम्ही चाललो आहे. तर जंगल बघा कसं घनदाट आहे. थोडीफार भीती वाटते, काय विषय नाही, पण बघा की कसं आहे, विषय हार्ड आहे. फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय तुम्हाला. ओ माय गॉड भावा, कसं वाटतंय? विषयच वेगळा आहे हा. फक्त इथं कोणच जवळपास कोणच नाही. फक्त आम्ही दोघंच इथून जातोय, पण दिसत नाही एवढं. खरं बघा इथं असं मंदिर आहे. आपण इकडून वरून आलो खाली. इथं असं मंदिर आहे गणपतीचं, आणि इथून आपल्याला खाली जायचं. इथून एक 5 मिनिटावरती आहे. आता आलो आपण जवळ, पण जाताना एकदम सामसूम आहे, काय विषय नाही. एकदम पार धोंग. काय बोलतो भाऊ? तर आता आपण गुप्त भीमाशंकर या लोकेशनला इथं पोहोचलेलो आहे. जास्त काही गर्दी नाही. मग तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यू. इथं गुप्त भीमाशंकर आहे. इथं पिंड आहे. जास्त करून माणसं नाही तिकडं. माकडं बघा वरती, माकडं कसं आहे हो. गुप्त भीमाशंकरचं दर्शन झालंय आपलं. आणि इथं मावशीन ते बसलेत बघा, पाणी वगैरे, लिंबू पाणी वगैरे घेऊन बसले तिथं. तिथं आले तर ताण वगैरे लागले तर पाण्यासाठी आहे. हा व्ह्यू बघा, इकडं सगळं पावसाळ्यामध्ये पाणी वाहत असं खळखळ. ह्याच्याच खाली बरोबर इथं गुप्त भीमाशंकर आहे. तर चला जाऊया आता आपण. मला तर वाटतं आपला हा लास्टचा पॉईंट असणार आहे का नाही रे? हा आपला लास्टचा पॉईंट आहे. जाऊ आता इथून, चलो. तर आता गुप्त भीमाशंकरवरून आलोय. जायला काहीतरी अर्धा तास लागला आणि येताना पण अर्धा तास लागला. जाताना सगळं उतार आहे, येताना थोडंसं चढ आहे, काहीच नाही. आता आलोय रूमवरती. बॅगा वगैरे आम्ही सगळ्या आवरून ठेवल्या होत्या. आता फक्त बॅगा घ्यायच्या आणि निघायचे. तर मंडळी डायरेक्ट आम्ही रूमवरून डायरेक्ट घरी आलो. त्याला त्याच्या घरापाशी सोडला आणि मग मी इकडं आलो आणि फ्रेश वगैरे झालो. मग बोललो आता व्हिडिओ एंड करूया. तर आम्ही काल 2 दिवसामध्ये 5 स्पॉट केले तिथले जवळचे आणि भीमाशंकर मंदिरामध्ये दर्शन घेतलं. तर आपल्या 12 ज्योतिर्लिंगमधलं एक दर्शन आपलं झालंय. आता 11 राहिले. तर बघूया ते कसं काय होतंय. तर मला तर 1 वर्षामध्ये पूर्ण करायचे आहेत. तर मग बघू कसं काय होतंय. आपण पूर्ण करायचा प्रयत्न करूया. चला तर मग हा व्हिडिओ इथेच एंड करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊया परत. तर चला मग, तोपर्यंत बाय बाय.